नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. म्हाडाच्या माध्यमातून 8 लाख घरं, उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, गुणवत्तेवर विशेष भर. ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन पोलिसांची सायबर जनजागृती मोहीम आणि ठाणेकरांचे मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणं होणार सोपं. पुढील 5 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून 8 लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र ही घरं उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असं सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू असे सूतोवाचही त्यांनी यावेळेला केलेत. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. यावेळेला 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव इत्यादींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळावं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावं. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून काम करतो, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. काही अडथळे होते, स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही ते म्हणाले. म्हाडाची विश्वासार्हता वाढली आहे, तसंच गुणवत्ता सुधारली आहे. परंतु हे करत असताना लोकांना चांगली घरं दिली गेली पाहिजेत. घरामध्ये गळती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजेत याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळेला केल्या. माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण खाते, त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं. म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे. या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय. त्यामध्ये परवडणारी घरं, भाड्याची घरं, ज्येष्ठांसाठी घरं, वर्किंग वुमन काम करणाऱ्या महिलांच्यासाठी घरं ठेवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता, मात्र आता त्याला सुद्धा घर दिलं जाणार आहे. तसंच डबेवाल्यांना सुद्धा घर दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्टुडंट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं. गृहनिर्माण विकास मंडळाच्या वतीने आज 2147 आज त्यांची लॉटरी काढली. 31,000पेक्षा जास्त अर्ज आले. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये आणि वेळेमध्ये त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे, पारदर्शकता आहे, कुठे काही पूर्णपणे प्रेम गुण कसा लावणार, आपण पाहिलं खाली घे ना हे प्रेम तू गुण काढ त्या साईडला. समाजात असलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे घर देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते. त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे, पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली. आता परत या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल. आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील. सायबर क्राईम करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा मिळत असल्यानं आता गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करत आहे. याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असतानाच घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावं यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबवलाय. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या संदर्भात पोलीस प्रबोधन करत आहेत. एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडणाऱ्या घटना घडत असतात. ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमचा फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली. तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे.
दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होते. त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करतात. मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या फाशात अडकण्याची शक्यता असते. फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेच वापरतात. एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणं इत्यादीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची लुबाडण्याचा धोका असतो. सायबर क्राईमचा वाढता धोका बघता याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करून लोकांना सावध करण्याची संकल्पना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांची आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सायबर गुन्ह्याविषयी माहिती देण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे मोबाईलवर येणारे बोगस कॉल, तुम्हाला कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली आहे, लाईट बिल, गॅस कनेक्शन, बँक, आधार कार्ड लिंक असे फोन येत असतील तर त्याची खात्री करून मगच उत्तर द्या. मोबाईलवर एक मजबूत पासवर्ड तयार करणं, तुमचा ईमेल सुज्ञपणे वापरा, सोशल मीडियाला गांभीर्यानं घ्या, ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा, सार्वजनिक वायफाय वापरणं टाळा, QR कोडचा वापर सावधगिरीने करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे परिवहन सेवेचं तिकीट मेट्रो आणि बेस्टमध्येही चालणार असल्यानं एकाच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणं सोपं जाणार आहे. पुढील 1-2 महिन्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. ठाण्यातून दर दिवशी सुमारे 10 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीनं एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणांमार्फत चालवली जाते. त्याकरता प्रवाशाला प्रत्येक वेळेला वेगळं तिकीट काढावं लागतं. त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीटं योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आलं असून मोबाईलवर त्या तिकिटाची सोय केली जाणार आहे. या ॲपला मेट्रो, बेस्ट, नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर, वसई विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत. प्रवासी ज्या संस्थेचा वापर करतील त्यांना तिकीट हिस्सा मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्यानं त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो. त्यामुळे नाईलाजानं ठाणेकर खासगी वाहन वापरतात, असं देखील आयुक्त राव यांनी सांगितलं. याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की एक ॲप असणार आहे, त्याचं एक कार्ड देखील प्रवाशाला मिळणार आहे. त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे, असं स्पष्ट करण्यात आलंय. या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील, असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेनं विसर्जन प्रक्रियेत शिस्त आणि नियोजन आणण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली लागू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पूर्वनियोजित वेळ स्लॉट बुक करणं बंधनकारक असेल. पालिकेनं गर्दी नियंत्रणासाठी आणि विसर्जन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गणेश मूर्ती विसर्जनाची वेळ नियोजित केल्यास वाहतूक कोंडी आणि अन्य तांत्रिक अडचणी टाळता येतील. शिवाय पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. कृत्रिम तलाव, विसर्जन तळ आणि पाण्याची शुद्धता राखण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरण्यात येईल. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागरिकांनी सहकार्य करावं. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, असं आवाहन प्रशासनानं केलंय. नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सव हा भक्ती आणि परंपरेचा सण आहे, मात्र त्यासोबतच जबाबदारीनं भान ठेवून नागरिकांनी आणि मंडळींनी सहकार्य करावं, असं आवाहन पालिकेनं केलंय. आज सकाळच्या सुमारास ठाणे शिळफाटा मार्गावर रेहमानिया हॉस्पिटल आणि मारिया हायस्कूलजवळ टाटा कंपनीचा एक ट्रक पलटी झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ट्रकमधील 21 टन ऑइल रस्त्यावर सांडल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ट्रक वसईहून बेंगळूरकडे जात असताना चालक गुरमुख सिंग याचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. हेल्पर हरप्रीत सिंग देखील ट्रकमध्ये उपस्थित होता. अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर तेल सांडल्यानं वाहतूक 3 तास मंदावली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं रस्त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. सद्यस्थितीमध्ये वाहतूक सुरळीत सुरू झाली असून ट्रकमधील उरलेलं बॅरेल हटवण्याचं काम संबंधित मालक आणि कंपनीच्या मदतीनं करण्यात येणार आहे. पुढील कार्यवाही शहर वाहतूक पोलिसांकडून केली जाते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारनं 230हून अधिक जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता युबीटीच्या उमेदवारांनी निवडणुकीत EVM मशीनसह मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केलाय.
युबीटीच्या उमेदवारांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे EVM आणि व्हीव्हीपॅट मशीनची मॉक ट्रायल मतदान झालेल्या मशीनवरच घ्यावी अशी मागणी केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मागणी फेटाळून लावत नवीन मशीनवर मॉक ट्रायल घेण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर उबाटाच्या उमेदवारांनी कडाडून विरोध केला आणि मतदानाच्या वेळेला वापरलेल्या मशीन्सच तपासणीसाठी आग्रह धरला. या संदर्भात माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सरकारच्या दबावाखालीच ते काम करतायत असं म्हटलंय. तसंच 76 लाख मतदार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मतदान कसे करू शकतात असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतरही आम्हाला मतदान झालेल्या मशीनची तपासणी करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आता उबाटाच्या उमेदवारांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून DM अशोक शिंगारे यांच्या विरोधातही आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं माजी खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. म्हाडाच्या माध्यमातून 8 लाख घरं, उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, गुणवत्तेवर विशेष भर. ज्येष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन पोलिसांची सायबर जनजागृती मोहीम आणि ठाणेकरांचे मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणं होणार सोपं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.